1983चा श्याम बेनेगल यांचा मंडी भारतीय समांतर सिनेमातील एक अत्यंत महत्वाचा पण तितकाच धाडसी चित्रपट. वरवर पाहता वेश्यागृहाभोवती फिरणारी एक विनोदी आणि गोंधळलेली स्टोरी, पण तो समाजाचा खरा आरसा दाखवतो. खरं तर तो भारतीय समाज, राजकारण, नैतिकता, स्त्रियांचे शोषण, सत्तेच्या ढोंगीपणावर केलेला एक तीक्ष्ण प्रहार आहे. मंडी म्हणजे बाजार. खरंच समाजात प्रत्येक गोष्ट विक्रीसाठी आहे, फक्त शरीर नाही. राजकारण, नैतिकता, लग्न, प्रेम, सत्ता, पैसा सगळं काही व्यवहारात बदललेलं आहे. शबाना आझमी यांनी साकारलेली रुक्मिणीबाई ही या चित्रपटाचा आत्मा आहे. त्या अक्षरशः रुक्मिणीबाई जगतात. ती कठोर आहे, व्यावसायिक आहे, पण आईसारखी काळजी घेणारी आहे. ती कोठा चालवते, पण तिथल्या स्त्रियांना ती माल समजत नाही, तर त्यांना कलाकार समजते. इथे आपल्याला एक प्रश्न पडतो, सभ्य समाज खरंच नैतिक आहेत का? समाजातील राजकारणी आणि श्रीमंत लोक या स्त्रियांना समाजातील घाण समजतात आणि गुपचूप हे सगळेजण त्याच कोठ्यावर जातात. मग इथे ढोंग कोण करतं, कोठा की समाज? चित्रपटात शहरातील नेते आणि राजकारणी कोठा शहराबाहेर हलवू इच्छितात आणि कारण काय सांगतात तर शहरांची नैतिकता बिघडते. खरं कारण तर त्यांना ती जागा हवी असते, शहरं स्वच्छ दाखवायची, गरीब आणि उपेक्षित लोकांना दूर ढकलायचं आहे. आजच्या भाषेत अर्बन क्लिनिंग, डेव्हलपमेंट पॉलिटिक्स. नसरुद्दीन शाह आणि ओमपुरी यांनी दाखवलेला विनोद अत्यंत धारदार, व्यंग हे अस्वस्थ करणारे आहे. हे विनोद सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवतात. वेश्यागृहात दाखवलेल्या स्त्रिया भांडतात, स्पर्धा करतात, जगण्यासाठी धडपडतात. चित्रपट त्यांना देवी बनवत नाही तर माणूस म्हणून दाखवतो. चित्रपटाचा शेवट फार वास्तववादी आहे. इथे हॅपी एंडिंग नाही तर खरं वास्तव आहे. मंडी आजही रिलेव्हंट वाटतो, कारण नैतिकतेचे ढोंग अजूनही आहे. समाज अजूनही प्रतिष्ठा विकत घेतो. राजकारण आणि पैसा अजूनही जोडलेले आहेत. सोशल मीडिया असो की राजकारण, आजही प्रत्येक गोष्ट बाजारातच आहे. हा चित्रपट युट्यूबवर पाहण्यासाठी अवेलेबल आहे. असेच हिडन जेम्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.